आज मला पप्पानी इतकं झापलं आणि मला उद्या मैदानावर सुद्धा जायचंय. काय करू? बस इतकंच सोपं आहे. भागू मला पण एका माणसाला फोडायचंय. तो चार नाहीये, पुरे 100 थप्पड लगाने. अरे हो, शांत हो. कोणाला मारायचंय? माझ्या भावाला. काय? का? भागू मुझे सिर्फ मारना है. असा भाऊ ना जगात कोणाला न मिळो, फक्त भाऊ जगदाळे मिळो. भागू प्लीज यार, जोक मत कर. मैं सिरियस हूं. दोन हंतोड लगेच बाजूला पडतो. तू नाही मध्ये पडायचं. काय ते मुलींना करू दे. का तू फक्त लांबून बघत राहा. काय जो मेन आयटम आहे ना तो मुलींना करू दे. उद्या सगळ्या पेपरांमध्ये लेख छापून येतील. आपलं नाव कुठे आलेलं नाही ना? नाही सर. ते इनामदाराला कळेल हे सगळं मी छापलंय, पण लोकांना काही कळता कामा नाही. नाही कळणार सर. चला आता शांत झोप लागेल. ओके सर. गुड नाईट. गुड नाईट. सर पण जरा सांभाळून. त्या इनामदाराचा काही भरोसा नाही. राजकारणामध्ये कोणाचाच भरोसा नाही माने. चला सुरुवात तर झाली, आता मजा येणार. ओके सर. गुड नाईट. इनामदारांचं कारस्थान, अनधिकृत बांधकामाचा बादशाह इनामदार. सध्या गाजत असलेलं प्रकरण म्हणजे मारुती व्यायामशाळेच्या मैदानाचं प्रकरण. ही जागा सार्वजनिक मालकीची असली तरी काय आहे भाऊ? जे आहे ते चांगलं आहे, पण हे लिहायची धमक कोणामध्ये? हो, पण भाऊ ह्याचा फायदा आपल्यालाच होणार. होणारच, व्हायलाच पाहिजे. जयराजने तर माफी मागितली आहे. पण जयराज शिवाय कोणाचीच हिंमत नाहीये. जयराज, तू जर माझ्याशी राजकारण खेळत असशील ना तर तू संपला. मी तुला जीवानिशी ठार मारायलाही मागे पुढे पाहणार नाही. पप्पा, आता तुम्ही विरुद्ध इनामदार असं युद्ध पेटणार? अरे पेटू दे ना, घाबरतो का काय मी? तोच तर प्रॉब्लेम आहे ना पप्पा. तुम्ही कधीच आणि कशालाच घाबरत नाहीत. अभि खाऊन घे गपचूप. पाहिलंच वत्सला, कायम झटायचं या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या भल्यासाठी त्या इनामदाराचं कायमचं शत्रुत्व पत्करायचं आणि इथे इथे घरामध्ये टोमणे ऐकायचे यांचे. तुम्ही शांत व्हा. आपापसात भांडू नका तुम्ही. खाऊन घ्या ना तुम्ही प्लीज. आजचा पेपर वाचला का? नाही रे, बाबा गेल्यापासून पेपर बंद केले आम्ही. बर बर. अगं आपल्यासाठी लय भारी बातमी आहे. काय? आपलं मैदान आपल्याला जवळपास मिळालंय. म्हणजे? तो इनामदार आहे ना, इनामदार, याचा बरोबर भूच लागलंय. काय झालंय मला नीट सांगणारच का? पण तर सांगतो ग. तुम्ही आज मैदानावर जमणार आहात ना सगळ्या? हो. हा, मग मी तिकडेच येतो आणि पेपर घेऊन येतो येताना. ठीक आहे. एकालाच मारायचंय ना, मग समोर 10 जण असल्यावर की तुम्ही काय प्लॅनिंग करताय? नाहीतर काय? अरुणा, तू फक्त पहिला हात उचल. बाकी काय करायचं ते मी बघते. म्हणजे तू एकटी मारणार आणि बाकीच्या काय बॅकग्राऊंड म्युझिक वाजवणार? मी म्हणजे सगळ्याच. हा मग ठीक आहे. अरू, शिवानी येईपर्यंत जरा थांब. आपण ना अक्कल असलेल्या सगळ्या जरा एकत्र बसूयात आणि मग काय तर ठरवूयात. कबड्डी फेडरेशनच्या ऑफिस मध्ये जाऊन येतो आणि आणि काय त्यांना हा लेख दाखवतो ना. अरे ती वादग्रस्त जागा आत्ताच्या आत्ता ताब्यात घेतली पाहिजे आपल्याला. एकदा ते कबड्डी फेडरेशन आपल्या बाजूने उभं राहिलं ना की मग कोणी काय अडवा येत नाही. बरोबर आहे, पण जाऊन सांगणार काय त्यांना? त्यांना काय सांगायचं? हा लेख बोलतोय की सगळं. ते इनामदार साहेब भडकलेत म्हणे. मला म्हणतो जयराजची आता काही खैर नाही. साहेबांनी ठरवलंय की तुम्हाला संपवायचं. मग इनामदार संपवणार मला? इनामदार? हो सर. मी एक काम करतो ना, मी तुमच्या घरी येतो, आपण एकत्र येऊया ऑफिसला. काय काळजी करू नको रे, मी येतो ऑफिसला. हे बघ, थोडंसं राजकारण मलाही कळतं. हे राजकारणी लोक ज्या विषयी धमक्या देतात ना त्या गोष्टी कधीच करत नाही. काळजी करू नको, पोचतो मी. सर अहो पण ते इनामदार खड्ड्यात गेला रे तो इनामदार. मुंबईतल्या जागा हडपतोय, चारी बाजूनी नालबंदी करतो बघ त्याची. आरामखोर.